कासराळीत पाण्यासाठी रणकंदन, संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा। कासराळी गाव आज अक्षरशः तहानलेला आहे। पाणी हा जीवनाचा मूलभूत हक्क असताना इथल्या नागरिकांना तो मिळत नाही, हीच सर्वात मोठी शोकांतिका आहे। बिलोली तालुक्यातील कासराळी येथे गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। दररोज तासनतास पाण्यासाठी भटकंती करणे आणि शेवटी रिकाम्या घागरी घेऊन परतणे हा इथल्या ग्रामस्थांचा रोजचा संघर्ष बनला आहे। प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात एल्गार या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने अखेर नागरिकांचा संताप अनावर झाला। आज संतप्त महिलांनी हातात रिकाम्या घागरी घेत थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक दिली आणि भव्य घागर मोर्चा काढला। आम्हाला पाणी द्या, नाहीतर आंदोलन तीव्र करू, असा थेट इशारा यावेळी संतप्त महिलांनी प्रशासनाला दिला आहे। अस्वच्छतेचा विळखा आणि आरोग्याचा प्रश्न। गावकरी फक्त पाणीटंचाईनेच त्रस्त नाहीत, तर गावात सांडपाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने रस्त्यांवर घाण साचत आहे। यामुळे अस्वच्छतेचे प्रमाण वाढले असून परिसरात विविध आजारांचा धोका निर्माण झाला आहे। प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप आता ग्रामस्थ करत आहेत। आता तरी प्रशासन जागे होणार का? आजचा हा घागर मोर्चा म्हणजे केवळ एक आंदोलन नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर केलेला जोरदार प्रहार आहे। आता या इशाऱ्यानंतर प्रशासन जागे होणार की नागरिकांचा हा संताप आणखी भडकणार, हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे। पाणी द्या, नाहीतर संघर्ष अटळ। कासराळीच्या समस्त नागरिकांचा हा इशारा आता प्रशासनासाठी शेवटचा इशारा ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। या घागर मोर्चामध्ये बहुसंख्य ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता। न्यूज रिपोर्टर कमलाकर जमदडेसह लोकसेवा लाईव्ह न्यूज बिलोली।